आता झाशीमधील ही घटना आहे। तर काय झालं, 5 वर्षाच्या मुलीने आपल्या वहीमध्ये एक चित्र काढलं आणि वहीत चित्र काढल्यानंतर त्याच्यावरून पोलिसांनी अंदाज घेत अक्षरशः त्या मुलीच्या आईचा खून कोणी केलेला आहे त्याचा उलगडा केलेला आहे। ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। सोनाली असं या महिलेचं नाव होतं। सोनाली यांचे वडील संजीव त्रिपाठी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही झाशीमध्ये राहतो। ते म्हणाले की 2019 साली माझ्या मुलीचे लग्न झाले, तेव्हापासून दोघांच्याही नात्यात तणाव होता। लग्नाच्या दिवशी आम्ही मुलाकडच्या मंडळींना 20 लाख रुपयांचा हुंडा दिला होता, पण त्यानंतर ही संदीप आणि त्याचा परिवार नवनव्या मागण्या करत राहिले। म्हणजे संदीप हा सोनालीचा नवरा होता। त्यांना नवी चारचाकी होती। मी त्यांना सांगितले की हे माझ्या ऐपती बाहेरचे आहे, तरीही त्यांनी माझे न ऐकता माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली। यावरून मी अनेकदा पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर आमच्यात समेट घडवून आणण्यात आला होता। संजीव त्रिपाठी पुढे म्हणाले, सोनालीने मुलीला जन्म दिल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली। संदीपला मुलगा हवा होता। प्रसूतीनंतर संदीप आणि त्यांचे कुटुंबीय माझ्या मुलीला रुग्णालयात सोडून निघून गेले। मी नर्सिंग होममध्ये जाऊन बिल भरले आणि दोघांनाही घरी घेऊन आलो। त्यानंतर महिन्याभराने संदीप सोनाली आणि दीर्शिताला घेऊन गेले। सोमवारी सकाळी फोन आला, सोनालीची प्रकृती खालवली असल्याचे संदीपच्या कुटुंबियांनी सांगितले। त्यानंतर मला पुन्हा फोन आला की सोनालीने गळफास घेतलेला आहे असं सोनालीचा नवरा म्हणाला। तिथे पोचल्यानंतर सोनालीचा मृत्यू झाला होता। कोतवाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामवीर सिंह म्हणाले की आम्ही महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे। मुलीच्या पालकांनी खुनाचा संशय व्यक्त केला, त्याप्रमाणे आम्ही सासरच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं। तर काय झालं बघा, पोलिसांनी त्या लहान मुलीची चौकशी केली। दरम्यान 5 वर्षाच्या दर्शिताने आपल्या वहीत एक चित्र काढलं होतं। मग पोलिसांनी चौकशी केली की हे चित्र कोणाचं आहे आणि तू का काढला आहे। त्यानंतर दर्शिताने सांगितले की बाबा आईला नेहमी मारत असत, तू मरत का नाहीस असे ते तिला सारखे विचारायचे। बाबांनीच आईचे शरीर दोरीला लटकावले आणि त्यानंतर त्यावर दगड मारला। त्यानंतर तिला पुन्हा खाली उतरून गोणीत भरले। वडिलांनी मलाही मारण्याची धमकी दिली होती असे भेदरलेल्या चिमुकलीने पोलिसांना सांगितलं। चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की तिनं आपल्या आईचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर जवळच एक हात दिसत आहे आणि पोलिसांनी विचारलं की हा हात कोणाचा आहे, तर त्या मुलीने सांगितले की हा हात बाबांचा आहे, बाबाच अशा प्रकारचं कृत्य करत होतं। मग असं मुलीने संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झालेला आहे। तर अशी ही घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।